सगळा जो समाज बेकीत आहे तो राजकारणात बेकीत आहे का धम्मकारणात बेकीत आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे। राजकारणामध्ये कुटुंबातले भाऊभाऊ सुद्धा एकत्र नसतील तर समाज कसा काय एकत्र राहू शकतो। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना उपासकांचा संघ निर्माण करायचा होता आणि त्या उपासकाच्या संघाचं संविधान निर्माण करायचं होतं। जसं तथागत भगवान गौतम बुद्धाच्या भिक्खू संघाचं संविधान बुद्धाने निर्माण केलं, कारण भगवान गौतम बुद्धाने फक्त भिक्खू संघाला दीक्षा दिली, बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या लाखो उपासकांना दीक्षा दिली। बौद्धांचा विवाह आणि वारसा हक्क कायदा स्वतंत्र झाला पाहिजे, तो 1960 सालापासून विषय मात्र बौद्ध समाजामध्ये गेला। त्यानंतर बौद्धांच्या आचारसंहितेचा विषय मात्र हा कधीही या देशामध्ये चर्चेला गेला, एकत्र संयुक्तपणे चर्चेला गेला नाही। आम्हाला सुद्धा बुद्ध विहाराचा कायदा झाला पाहिजे, कारण या देशातल्या प्रत्येक धार्मिक स्थळाचा प्रार्थना कायद्यांचा कायदा जर केंद्र आणि राज्य स्तरावरती मिळाला असेल तर मग आम्हाला सुद्धा बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा झाला पाहिजे। ही मागणी आम्ही भारत सरकारकडे केलेली आहे। जरी आम्ही म्हटलं की आम्ही बौद्ध आहोत तरी हे कायदे नसल्यामुळे तुम्ही धर्माने बौद्ध आणि आजही तुम्ही कायद्याने हिंदू आहात। पहिला मुद्दा आहे माझा की तथागत भगवान गौतम बुद्धाचा जे धम्मशासन आहे, सुत्त पिटक अधिक विनय पिटक बरोबर बुद्ध शासन, याला धम्मकाया सुद्धा म्हटलेलं आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे की कोणत्याही समाजाची व्यवस्था करण्यासाठी, कोणत्याही संस्थेची शासन व्यवस्था बनवण्यासाठी किंवा कोणताही समाज असेल, कोणतंही राष्ट्र असेल, कुठलीही संस्था असेल तर तिला शासन व्यवस्थेची आवश्यकता अधिकृतपणे असते। आणि या शासन व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे, या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 4थ्या खंडामध्ये बुद्धाची जी धम्माची व्याख्या आहे त्या धम्माच्या व्याख्येमध्ये अधिकृतपणे समाजाच्या शासन व्यवस्थेमधलं एक वाक्य आहे। ते वाक्य मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की शासन व्यवस्थेची किती आवश्यकता आहे। धर्म आणि धम्म याच्यातला फरक सांगणारा जो 4था खंड आहे त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं बुद्धाच्या धम्माच्या व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे, धम्माबरोबरच धम्माचं उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा करणारी न्याय व्यवस्था असली पाहिजे। म्हणजे धम्म आहे परंतु त्या धम्माचं उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा करणारी न्याय व्यवस्था असली पाहिजे। ह्या संदर्भ आहे। याच संदर्भाच्या नंतर जर तुम्ही पुढचा खंड बघितला, बुद्धांनी त्यांचा धम्म संघाचा खंड बघितला, तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्धाचा संदर्भ दिलेला आहे, बुद्ध म्हणतात की केवळ धम्म शिकवल्यामुळे आदर्श समाज निर्माण होत नाही, केवळ धम्म शिकवल्यामुळे आदर्श समाज निर्माण होत नाही, तर आदर्श समाज निर्माण करण्यासाठी तुम्हाला रोल मॉडेल तयार करावा लागेल आणि त्या रोल मॉडेलसाठी तुम्हाला शासन व्यवस्था निर्माण करावी लागेल। आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या धम्माचा रोल मॉडेल भिक्खू संघ केला आणि या भिक्खू संघासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांनी विनय पिटक नावाची शासन व्यवस्था बनवली। म्हणून विनय पिटक आणि धम्म पिटक या दोघांचं मिळून बनतं, त्याला बुद्ध शासन असं अधिकृत म्हटलं जातं। त्यानंतर ही जी व्यवस्था आहे ही तथागत भगवान गौतम बुद्धांनी, म्हणजे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं की बुद्धाचं जे शासन आहे ते सुत्त पिटक आणि विनय पिटक हे बुद्धाचं शासन आहे। याच बुद्धाच्या तथागत बुद्धांनी जे शासन दिलं ते शासन व्यवस्थेच्या संदर्भामध्ये 45 वर्ष तथागत भगवान गौतम बुद्धांनी पायी फिरून जो धम्म संदेश सांगितला तो 84,000चं जे तत्वज्ञान आहे ते कशामध्ये आहे, ते सुत्त पिटकामध्ये आहे। आणि या तत्वज्ञानाला बरोबर घेऊन जाण्यासाठी जो संघ आहे विनयस्थित संघ, त्याच्यासाठी जे भिक्खू संघ आहे त्याच्यासाठी 227 नियम बनवलं आणि भिक्खू संघनी आहे त्यांच्यासाठी 311, म्हणजे भिक्खुनी संघाचं जे विनय पिटक आहे ते 311 नियमांचं आहे आणि भिक्खू संघाचं जे विनय पिटक आहे 227 नियमांचं आहे। त्यामुळे सुत्त पिटक आणि विनय पिटकाचं मिळून जे बुद्ध शासन बनतं, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस काय घडतं, तर बुद्ध शासनाच्या संदर्भामध्ये पहिलं आपण बघितलं की तथागत भगवान गौतम बुद्धाच्या नंतर एक सुभद्र नावाचा भिक्खू असतो आणि हा सुभद्र नावाचा भिक्खू तथागतांच्या
परिनिर्वाणानंतर तो म्हणतो की तथागतांचं परिनिर्वाण झाल्यानंतर आपल्याला दुःख व्यक्त करण्याची काय गरज आहे, आपल्याला आनंद व्यक्त करायला पाहिजे. कारण आपल्याला 227 नियमाप्रमाणे कसं बसायचं, कसं उठायचं, कसं खायचं, प्रत्येक गोष्टीचं बंधन जो घालत होता तो बंधन घालणारा तुमचा आता गेला, आता तुम्ही मुक्त झालेला आहात. आणि ही जी भूमिका आहे, ही भूमिका जो भिक्खू संघाचा जो मुख्य असतो ते महाकश्यप संघनायक होते. संघनायकांनी ती ऐकलं आणि सांगितलं की आता जर ही परिस्थिती असेल तर भविष्यात तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचं काय होईल. आणि म्हणून महाकश्यपांनी अर्हंत झालेल्या भिक्खूंच्या समवेत चर्चा करून तथागत भगवान गौतम बुद्धांनी 45 वर्ष जे शासन किंवा तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते अजरामर करण्यासाठी, या 45 वर्षातल्या तत्वज्ञानाचा संग्रह करण्यासाठी, त्रिपिटक निर्माण करण्यासाठी संगीती बोलवण्याचा निर्णय घेतला. आणि या संगीतीमध्ये हे सगळं जे त्रिपिटक आहे म्हणजे भगवंताचं जे वेगवेगळ्या ठिकाणी 45 वर्ष सांगितलेलं आहे त्याचा संग्रह करण्यासाठी पहिली संगीती झाली. या पहिल्या संगीतीमध्ये त्रिपिटक निर्माण करण्यात आलं. म्हणजे आनंदाने संपूर्ण तत्वज्ञान सांगितलं, कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत तथागतांच्या बरोबर आनंद होता. मग आनंदाला विचारलं की किती आहे, तर 82,000 तथागतांनी सांगितलेली सूत्र आहेत आणि 2,000 भिक्खूंनी सांगितलेली आहे. अशी एकूण 82 अधिक 2 बरोबर 84,000चं तत्वज्ञान तथागत भगवान गौतम बुद्धाचं आहे. आणि त्यानंतर विनय पिटक जे आहे, विनय पिटकामध्ये जो तज्ञ होता तो उपाली होता. मग उपालीला विचारलं की तथागत भगवंतांनी भिक्खू संघासाठी जे नियम सांगितले होते, जी भिक्खू संघाची आचारसंहिता सांगितली होती, ते जे 627 नियम आहेत ते उपालीने सांगितलं. आणि आनंदाने सुत्त पिटक सांगितलं ते सगळ्या संघांनी मान्य केलं. उपालीने जे आचारसंहिता सांगितली ती सगळे धम्म मान्य केली. आणि सुत्त पिटक आणि विनय पिटक हे 2 या पहिल्या धम्मसंगीतीमध्ये निर्माण झाली. पहिल्या धम्मसंगीतीमध्ये अभिधम्म पिटक निर्माण झालं नाही. अभिधम्म सारखी तत्व होती त्याला मातिका म्हणत होते, परंतु त्रिपिटकामध्ये ते तथागतांच्या कालखंडामध्ये त्याला मातिका म्हणत होते. तथागतांच्या कालखंडामध्ये त्रिपिटक नव्हतं. दुसरी जी धम्मसंगीती आहे ही दुसरी धम्मसंगीती कशावरून झाली किंवा संगीती पुढे कशा झाल्या ते बघा. दुसरी आणि तिसरी जी धम्मसंगीती आहे की तथागतांनी जे 227 नियमांचं जे दिलं होतं विनय पिटक म्हणजे भिक्खू संघाची जी आचारसंहिता दिली होती, या आचारसंहितेमधल्या नियमामध्ये बदल करण्यासाठी किंवा त्यामध्ये कमी जास्त करण्यासाठी ही दुसरी संगीती होती. आणि 10 नियम त्यामध्ये वैशालीच्या भिक्खू संघाला वाढवायचे होते. या 10 नियम भिक्खू संघाच्या वैशालीच्या लोकांना वाढवायचे होते की एक टायमाला जेवणाचा जो नियम आहे तो 2 वेळेला केला तर काय फरक पडतो. म्हणजे गादीवर झोपण्याच्या ऐवजी चटईवर खाली झोपण्याचा जो नियम आहे तर गादीवर झोपला तर काय फरक पडतो. अशा प्रकारचे आचारसंहितेमधले जे 10 नियम आहेत ते एक्स्ट्रा वैशालीच्या भिक्खू संघासाठी वाढवायचे होते. या अनुशासनाच्या नियमाच्या संदर्भामध्ये दुसरी संगीती झाली. आणि या दुसऱ्या संगीतीमध्ये काय झालं की एकही नियम वाढवायचा नाही आणि एकही नियम कमी करायचा नाही असा निर्णय झाला. त्यामुळे ज्यांना वाढवायचे होते तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षांनी तथागताच्या धम्मामध्ये फूट पडली. आणि धम्मामध्ये म्हणजे भिक्खू संघामध्ये फूट पडली आणि 2 संघ निर्माण झाले. महासंघिक नावाचा संघ निर्माण झाला आणि 100 वर्षानंतर प्रथम भिक्खू संघामध्ये फूट पडली. त्यानंतर तिसरी संगीती याच कारणावरून झाली. भिक्खू संघाच्या आचारसंहितेच्या मतभेदावरून जी तिसरी धम्मसंगीती सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये भरवण्यात आली होती. तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये सुद्धा काही भिक्षू घुसले होते आणि त्यांचं आचरण बरोबर नव्हतं. त्यामुळे मूळ भिक्षू आणि घुसलेले भिक्षू यांच्यामध्ये संघर्ष होतो. आणि या संघर्षाच्या माध्यमातून तिसरी धम्मसंगीती भरते आणि जे घुसलेले बोगस भिक्खू बाहेर पडतात. ते जे 60,000 भिक्खू होते त्यांनी आपला स्वतंत्र संघ निर्माण केला आणि तो 60,000 भिक्खू संघाचा संघ निर्माण झाला. त्याला महायान असं म्हणतात. तिसरी संगीती सुरू होण्यापूर्वीच 18 संप्रदाय निर्माण झाले होते आणि या 18 संप्रदायाच्या पार्श्वभूमीवर तिसरी संगीती निर्माण केली. तिसऱ्या संगीतीमध्ये ज्यांचे मतभेद झाले होते ते बाहेर काढले, त्यांनी महायान निर्माण केलं. त्यामुळे ही जी तथागतांचं जे शासन व्यवस्था आहे किंवा बौद्धांची भिक्खू संघाची जी आचारसंहिता आहे, या आचारसंहितेच्या मतभेदावरून तथागत भगवान गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर 100 वर्षानंतर भिक्खू संघामध्ये जी फूट पडायला सुरुवात झाली
तेव्हापासून आतापर्यंत संपूर्ण जगामध्ये तुम्ही कुठेही गेला तर तुमच्या लक्षात येईल की भिक्खू संघामध्ये सातत्याने संप्रदाय निर्माण होत गेलेले आहेत. म्हणजे हिनयान असेल, महायान असेल, वज्रयान असेल, तंत्रयान असेल, हे प्रमुख झाले, परंतु याचे उप प्रचंड झालेले आहेत. 3 पद्धतीने जगामध्ये धम्म गेला. तिसऱ्या संगीतीच्या नंतर एक सम्राट अशोकाच्या माध्यमातून, महायानी भिक्खू संघाच्या माध्यमातून आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून 3 पद्धतीने बाहेर गेला. बाहेर गेलेला जो भिक्खू धम्म आहे, या धम्मावरती मोठ्या प्रमाणामध्ये जो आपल्याला परिणाम दिसतो तो महायानाचा परिणाम दिसतो. त्यामुळे जगामध्ये जर तुम्ही जपानमध्ये गेला, जपान संपूर्ण देश बौद्ध आहे, परंतु ते 16 संप्रदाय आहेत. तुम्ही चायनामध्ये गेला 14 संप्रदाय आहेत. तुम्ही तिबेटमध्ये गेला 9 संप्रदाय आहेत. त्यामुळे जगात तुम्ही कुठेही गेला तरी संपूर्ण जगामध्ये मी ज्याची यादी काढली 135 पेक्षा जास्त संप्रदाय आहेत आणि सातत्याने भिक्खू संघामध्ये फूट पडताना आपल्याला आढळलेली आहे. आणि कशावरून? फक्त आणि फक्त आचारसंहितेच्या वरून, भिक्खू संघाचं तत्वज्ञान. त्यामुळे प्रत्येक वेळी शासन अनुशासनाच्या माध्यमातून ही फूट पडत गेल्याचं आपल्याला लक्षात येतं. मी हा सगळा संदर्भ तुम्हाला कशासाठी सांगितला? हा सगळा संदर्भ, ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला सांगितला यासाठी की संपूर्ण जगामध्ये भगवान बुद्धाचा धम्म जो आहे तो संप्रदायामध्ये विभागलेला होता आणि या संप्रदायामध्ये विभागलेल्या धम्माच्या पार्श्वभूमीवरती 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या बुद्ध धम्माचा स्वीकार केला? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण या धम्माचा स्वीकार केल्यानं, या अभ्यास केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुमान काढलं होतं की जगाच्या पाठीवर अनेक बौद्ध राष्ट्र असली किंवा जगाच्या पाठीवरती बौद्ध मोठ्या प्रमाणामध्ये असला तरी तो संप्रदायामध्ये विभक्त असलेला आहे. मूळ आणि शुद्ध बुद्ध मात्र कुठेही आपल्याला आढळत नाही. मग बाबासाहेब आंबेडकरांनी 1956च्या 14 ऑक्टोबरला नागपूर मुक्कामी जी धम्माची दीक्षा घेतली तो नेमका कुठला बुद्ध धम्म स्वीकारला? त्यांनी हिनयान संप्रदायातला स्वीकारला, महायानी संप्रदायातला स्वीकारला, वज्रयानातला स्वीकारला, का जपानच्या सद्धर्म पुंडरिका ग्रंथावर आधारलेला असलेला स्वीकारला, का चायना तिबेट लामा पंथातला स्वीकारला? नेमका कुठला स्वीकारला? हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांना धम्म दीक्षा झाल्यानंतर पत्रकारांनी विचारला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला उत्तर दिलं की हिनयान असेल, महायान असेल, वज्रयान असेल, या यानांच्या भानगडीत मला अजिबात पडायचं नाही आणि माझ्या अनुयायांना सुद्धा या यानाच्या भानगडीत पडू द्यायचं नाही. या संप्रदायाचं मला काहीही घेणं देणं नाही. मी जो बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे तो 2500 वर्षापूर्वीचा तथागत भगवान गौतम बुद्धाचा मूळ बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे, शुद्ध बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्म कुठला आणि जगातला बुद्ध धम्म कुठला हे सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. जगामध्ये जो संप्रदायामध्ये विभागलेला भगवान गौतमाचा जो धम्म आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 2500 वर्षापूर्वीचा तथागत भगवान गौतम बुद्धाचा मूळ आणि शुद्ध बुद्ध धम्म मी स्वीकारलेला आहे. तो मूळ आणि शुद्ध बुद्ध धम्माची कसोटी बाबासाहेब आंबेडकरांनी 4 लावलेल्या आहेत. बुद्धाचा जो धम्म आहे हा स्वीकारल्या शब्दाच्या जागी तुम्ही पुनरुज्जीवित हा शब्द वापरा. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला या देशामध्ये जो धम्म पुनरुज्जीवित केलेला आहे 1250 वर्षानंतर, तो कुठला केलेला आहे? तो भगवान गौतम बुद्धाचा मूळ बुद्ध धम्म, शुद्ध बुद्ध धम्म हा पुनरुज्जीवित केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जो पुनरुज्जीवित केलेला, पुनरुज्जीवित शब्दाखाली सातत्याने आपण अंडरलाईन करून ठेवा, स्वीकारला म्हणण्याच्या ऐवजी कुठला धम्म? कारण या देशातला बौद्ध धर्म नष्ट केला होता. बौद्ध धर्म पुन्हा या देशात जो पूर्वी होता तोच मी पुन्हा या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे निकष बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवले होते. त्या निकषावरती जे जे बसलं ते जगातल्या सगळ्या ग्रंथाचा अभ्यास करून त्या निकषामध्ये जे बसलं तेच बुद्धाचं आहे आणि त्या निकषामध्ये बसलं नाही ते बुद्धाचं नाही म्हणून बाजूला काढलं आणि ते सगळं एकत्र केलं आणि त्याचा ग्रंथ बनवला. त्या ग्रंथाला इंग्रजीमधला ओरिजिनल ग्रंथाला द बुद्धा अँड हिज धम्मा असं म्हटलं. ते निकष 4 कुठले आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. पहिला निकष तर्कसंगत, दुसरा निकष बुद्धिसंगत, तिसरा निकष विज्ञानवादी, चौथा निकष लोक कल्याणकारी. ह्या 4 निकष बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवले आपल्या पुनरुज्जीवित धम्माचे की तर्क, बुद्धी, विवेक आणि लोक कल्याण या 4 तत्वामध्ये जे बसल
ते तथागत भगवान गौतम बुद्धाचं, आणि या 4 तत्वामध्ये जे बसणार, निकषामध्ये बसणार नाही ते भगवान गौतम बुद्धाचं नाही. आणि या 4 निकषामध्ये बसलेलं जे कलेक्शन आहे, हे कलेक्शन बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ 1940 सालाच्या नंतर, म्हणजे 1948 ला पी लक्ष्मी नरसू यांचा जो ग्रंथ इसेन्स ऑफ बुद्धिझम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केला होता, त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं होतं की बुद्धाच्या चरित्रावरचं सविस्तर पुस्तक मी लिहित आहे. धनंजय कीराच्या पुस्तकामध्ये 2 नोव्हेंबर 1951 ही तारीख आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहायला सुरुवात केलेल्याची, परंतु ती धनंजय कीरांची अधिकृतपणे तारीख असेल त्याच्याही अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकृतपणे जाहीर केलेला आहे की अशा प्रकारचा मी ग्रंथ लिहायला घेतलेला आहे. हा जो तर्कसंगत, बुद्धिसंगत, विज्ञानवादी आणि लोककल्याणकारी हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये धम्म पुनरुज्जीवित केलेला आहे, आणि हा पुनरुज्जीवित केलेला जो धम्म आहे त्या धम्माची योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती की या हा धम्म या देशामध्ये याचा प्रचार प्रसार कसा करायला पाहिजे. आणि ती जी योजना आहे ती योजना बाबासाहेब आंबेडकरांनी 27 बौद्ध राष्ट्रांच्या परिषदेसमोर मांडली होती. आणि 27 बौद्ध राष्ट्रांना भारतामध्ये धम्म पुनरुज्जीवित करण्यासाठी तुम्ही मला मदत केली पाहिजे अशी बौद्ध राष्ट्रांना बाबासाहेब आंबेडकरांनी विनंती केली होती. परंतु बौद्ध राष्ट्रांच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांना या देशात बाबासाहेब आंबेडकरांना धम्म पुनरुज्जीवित करण्यासाठी कुठलीही मदत झालेली नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले की ही जी मी धम्म पुनरुज्जीवित केलेला आहे, हा जो पुनरुज्जीविताची योजना मी कुठून आणलेली आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकृतपणे भारतीय आणि बौद्ध राष्ट्रांच्या समोर जाहीर केलं होतं की बौद्ध धम्माचा उदय कसा झाला आणि बौद्ध धम्माचा अस्त कसा झाला. तर उदय आणि अस्त याच्या अभ्यासातून मी धम्माची पुनर्जीवन योजना बनवलेली आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म पुनर्जीवन योजनेचा अधिकृतपणे काय होता, अभ्यासाचा संदर्भ होता. याचं तत्वज्ञान काय होतं किंवा याचं तत्व काय होतं, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्धाचा धम्म हा मूलतः आणि तत्वता तो सामाजिक आहे. बुद्धाचा धम्म हा मूलतः आणि तत्वता तो सामाजिक आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ही जी धम्माची पुनरुज्जीवन योजना आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अधिकृतपणे तिचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध राष्ट्रांच्याकडून मदत झाली नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही योजना स्वतःच अधिकृतपणे या योजनेचा प्रचार प्रसार किंवा प्रात्यक्षिक करण्यासाठी 1954 साली भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. आणि भारतीय बौद्ध महासभेचे जी भारतीय बौद्ध महासभेची घटना आहे, या घटनेमधलं जे 3रं कलम आहे आणि 3ऱ्या कलमामध्ये जी 10 उद्दिष्ट सांगितलेली आहेत ती बाबासाहेब आंबेडकरांची या देशामध्ये पुनरुज्जीवन करण्याची जी संकल्पना आहे की या देशामध्ये विहार निर्माण झाली पाहिजेत, या देशामध्ये बुद्ध विहाराशी संदर्भ करून संपूर्ण बुद्ध विहाराशी अटॅच असणारी संस्था निर्माण झाली पाहिजे. त्याचा संदर्भ जागोजागी बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता की ख्रिश्चन धर्माच्या कार्यपद्धतीचं आपण अनुकरण जसंच्या तसं करायला पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. अनेक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय कार्यपद्धतीची, तत्वज्ञानाची नाही, ख्रिश्चन मिशनऱ्यांची जी कार्यपद्धती आहे तिचं आपण जसंच्या तसं अनुकरण करायला पाहिजे. आणि असं अनुकरण करणं काही वावगं नाही, कारण जगातल्या ख्रिश्चन धर्माची मिशनरी कार्यपद्धती जी आज आहे ती मूळ तथागत भगवान गौतम बुद्धाच्या भिक्खू संघाची किंवा बौद्ध धम्माचीच आहे. त्यामुळे आज आपण तिचं अनुकरण केलं तरी वावगं असं काहीच होणार नाही. ती ख्रिश्चन धर्मच्या मिशनरी पद्धती काय बाबासाहेब आंबेडकर सांगतात की आता जर तुम्ही संपूर्ण जगात किंवा भारतामध्ये गेलात आणि पाहिलं की चर्च आहे आणि ती चर्चची संस्था आहे, या चर्चच्या संस्थेच्या अंतर्गत तुम्हाला कॉलेज निघालेलं दिसतं, या चर्चच्या अंतर्गत संस्थेत तुम्हाला हॉस्टेल निघालेली दिसतात, या चर्चच्या अंतर्गत तुम्हाला हॉस्पिटल असेल किंवा विविध समाजाच्या संस्था असतात, कंट्रोल्ड बाय चर्च अशा पद्धतीनं आपल्याला दिसतं. अशाच पद्धतीची योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आपल्या लक्षात येतं. ही जी बाबासाहेब आंबेडकरांची पुनरुज्जीवित योजना आहे ही योजना बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वी करण्यासाठी जे शासन मांडलं होतं
ते शासन मांडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा मी तुम्हाला संदर्भ सांगतो। 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्माचं भवितव्य हा कलकत्त्याच्या महाबोधी सभेला जो लेख लिहिला होता, त्या लेखामध्ये म्हणजे हा लेख बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर केळुस्कर गुरुजींनी जे बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध चरित्र दिलं होतं आणि ते बुद्ध चरित्र दिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माकडे वळालो होतो। हे 15 मार्च 1956 ची बाबासाहेब आंबेडकरांची बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना आहे। त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकृतपणे कबूल केलं होतं 1907 सालापासून बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा अभ्यास आहे तो 1956 सालापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा अभ्यास हा अधिकृत चालू आहे। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्म या देशामध्ये प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न केला होता आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला होता आणि त्याचं डिक्लेरेशन की कुठला धर्म स्वीकारणार आहे त्याचं 50 सालापासून डिक्लेरेशन सुरू केलं होतं। त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणत्याही समाजाची समाज व्यवस्था बनवायची असेल तर कायदा आणि नीतिमत्ता या दोन्हीचीही आवश्यकता असते। कोणत्याही समाजाची समाज व्यवस्था बनवायची असेल तर कायदा आणि नीतिमत्ता या दोन्हीचीही आवश्यकता असते। या दोन्हीपैकी एक जरी नसेल तर ती समाज व्यवस्था कोसळल्याशिवाय राहणार नाही। दुसरा जो संदर्भ आहे शासन व्यवस्थेच्या संदर्भामध्ये तो अशा पद्धतीने आहे। मी हे सगळे संदर्भ कुणी ऐको न ऐको हे सगळं रेकॉर्डेड होत आहे यासाठी सुद्धा बोलतोय, परत तुम्हाला ऐकायला मिळेल। आणि बौद्धांची आचारसंहिता नसल्यामुळे हा सगळा कल्लोळ आहे आणि बौद्धांची आचारसंहिता नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची शिस्त नाही। ती आचारसंहिता बनवण्यासाठी बुद्धांनी जसं विनय पिटक बनवलं होतं तशाच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर सुद्धा धम्मसंहिता बनवणार होते। जसं बुद्धांनी अधिकृतपणे 227 नियमांचं भिक्खू संघासाठी आचारसंहिता बनवली होती तशीच बाबासाहेब आंबेडकरांनी 5व्या खंडामध्ये सांगितलं की उपासकासाठी वर्तणुकीचे नियम बनवले नव्हते, उपासकासाठी सुसंघटित व्यवस्था बुद्धांनी बनवली नव्हती, उपासकासाठी म्हणजे त्या कालखंडामध्ये बौद्ध समाज निर्माण केला नव्हता। ही तथागत भगवान गौतम बुद्धांनी निर्माण न केल्यामुळे बुद्ध धम्माच्या ऱ्हासाची अनेक कारणं आहेत, त्या कारणातलं हे सुद्धा एक कारण आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना उपासकांचा संघ निर्माण करायचा होता आणि त्या उपासकाच्या संघाचं संविधान निर्माण करायचं होतं। जसं तथागत भगवान गौतम बुद्धाच्या भिक्खू संघाचं संविधान बुद्धांनी निर्माण केलं, कारण भगवान गौतम बुद्धांनी फक्त भिक्खू संघाला दीक्षा दिली, बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या लाखो उपासकांना दीक्षा दिली। त्या उपासकाचा संघ सुद्धा निर्माण झाला पाहिजे आणि त्या उपासकाच्या संघाचं संविधान बाबासाहेब आंबेडकर बनवणार होते। ते संविधान बनवण्याचा बाबासाहेब आंबेडकर संदर्भ सांगतात की बाबासाहेब आंबेडकर वरळीच्या एका भाषणामध्ये सुद्धा म्हणतात की बौद्ध होणं सोपं नाही, बौद्ध होणं सोपं नाही। मी आणि माझे सहकारी मिळून लवकरच एक नियमावली तयार करणार आहे। ती नियमावली ज्याला पसंत असेल त्यांनीच बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची, नाहीतर तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा याल आणि घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध देवाला मानणारे जर सगळे लोक तुम्ही बौद्ध धम्मात आला तर बौद्ध धम्माला तुम्ही कलंकित कराल आणि महाराजांनी बौद्ध धम्म कलंकित केला, अशा पद्धतीचं होऊ नये म्हणून मी ती नियमावली बनवणार आहे। दुसरा एक संदर्भ सांगतो, 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर मुक्कामी जे भाषण केलं होतं, या भाषणामध्ये एक वाक्य होतं, दरेकानी दरेकाला दीक्षा द्यावी म्हणून। 14 तारखेचं भाषण संपल्यानंतर 15 तारखेला नागपूर आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दीक्षेचे कार्यक्रम सुरू झाले। 2-4 दिवसांनी बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही बातम्या पोहोचल्या की सगळीकडे गावोगावी दीक्षेचे कार्यक्रम सुरू झालेत। बाबासाहेब संतापले, रागावले की कोणी सांगितलं दीक्षेचे कार्यक्रम करण्यासाठी? दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी ह्या माझ्या वाक्याचा अर्थ आहे की भिक्खूची दीक्षा देण्यासाठी आवश्यकता नाही, हा माझा अर्थ होता। हे जे मी तुम्हाला सांगतोय ते 1956 सालचा जो प्रबुद्ध भारत आहे, या प्रबुद्ध भारतामधला 37वा अंक आहे। या 37व्या अंकामध्ये 17 नोव्हेंबरचा तो अंक आहे, त्याच्यातला हा संदर्भ सांगतोय, तो अधिकृतपणे जळजळीत छापलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की दरेकानी दरेकाला दीक्षा द्या असं मी म्हटलं, पण माझ्या म्हणण्याचा गैरअर्थ करून लगेच दुसऱ्या दिवसापासून जो तो उठतो आणि दीक्षेचा कार्यक्रम करतो। दीक्षा कोणी द्यायची, दीक्षा कुणाला द्यायची, म्हणजे दीक्षा देणारा आणि दीक्षा घेणारा याची मी नियमावली अजून जाहीर केलेली नाही।
दीक्षा घेणारा आणि दीक्षा देणारा अधिकृत पुरुष अजून मी जाहीर केलेलाच नाही। त्यामुळे कोणी उठून कशा पद्धतीने कोणी तुम्हाला अधिकार दिले दीक्षेचे कार्यक्रम घेण्यासाठी? हे सगळं दीक्षा देणार कोण, दीक्षा घेणार कोण, याची नियमावली काय असेल, या सगळ्या गोष्टींचा उहापोह मी 16 डिसेंबर 1956चा जो मुंबईला दीक्षेचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे त्या ठिकाणी मी तो जाहीर करणार आहे। तोपर्यंत सर्वांनी जे दीक्षेचे कार्यक्रम सुरू केलेले आहेत ते ताबडतोब बंद करण्यात यावे आणि हे जे कार्यक्रम झालेले आहेत, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे आणि ज्यांनी दीक्षा दिलेली आहे, हे दोघेही अनधिकृत आहेत। ती दीक्षा अधिकृतपणे ग्राह्य मानता कामा नये। त्यामुळे मला हा संदर्भ का सांगायचा का आहे तर बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा देणारा अधिकृत कायदेशीर माणूस करायचा होता। दीक्षा घेणाऱ्यांनी सुद्धा घेतल्यानंतर 22 प्रतिज्ञा पाळलेत आणि त्याच्या खाली प्रतिज्ञेवरती सही केलेली आहे। ती सही केल्यानंतर दीक्षा घेतल्यानंतर 22 प्रतिज्ञा मोडण्याची त्याची हिंमत झाली नाही पाहिजे अशी यंत्रणा बाबासाहेब आंबेडकरांना तयार करायची होती। ती बाबासाहेब आंबेडकर यंत्रणा अधिकृतपणे जाहीर करणार होती, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं नियतीने बाबासाहेब आंबेडकरांना ती नियमावली बनवायला वेळ मिळू दिला नाही। कारण धम्मदीक्षेच्या नंतर अवघ्या 53 दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय होतं, महापरिनिर्वाण होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं होतं की मी नियमावली बनवणार आहे, मी कायदा आणि नीतिमत्तेचे नियम बनवणार आहे। कोणी कोणाला दीक्षा द्यायची घ्यायची त्याचं नियंत्रण, यंत्रणा, त्याची निकष, त्याचे कायदेशीर अंमलबजावणी। कारण दीक्षा आपण देतो 22 प्रतिज्ञेच्या मोठ्या प्रमाणामध्ये, पण दीक्षा दिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्याचं देणारा पण उल्लंघन करतो, घेणारा पण उल्लंघन करतो। त्या पवित्र दीक्षेचं महत्व काय, त्या धम्म दीक्षेचं महत्व काय? आजपर्यंत आपण गेल्या 20 वर्षामध्ये पाहिलं की हजारो लोकांनी दीक्षा घेतलेल्या आहेत। किती लोकांचं रेकॉर्ड तयार झालं, किती लोक धम्म पाळतात, किती लोक 22 प्रतिज्ञा करतात। त्यामुळे नुसती दीक्षा देण्याला महत्व नाही, तर त्या दीक्षा दिल्यानंतर ते दीक्षे घेतलेले लोक त्याप्रमाणे वागतात की नाही, त्याचं संचलन, त्याचं अधिकृतपणे उल्लंघन झालं तर त्याला शिक्षा करणारी न्याय व्यवस्था असली पाहिजे। हे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातल्या धर्म आणि धम्म या खंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ही न्याय व्यवस्था निर्माणच नाही केली तर मात्र काय आहे, स्वैराचारी, ज्याला जसं वागायचंय, कुणी उठतो दीक्षा देतो, कुणी उठतो दीक्षा घेतो आणि त्याचं लेखी कायदेशीर कुठेही रेकॉर्ड बनत नाही। रेकॉर्ड तर सगळ्यांचं शेड्यूल कास्टचा दाखला 37 नंबरचा घेऊन महारच आहे, त्याच्यामुळे बौद्ध तर कुणीच नाही, ही गोष्ट तर त्याच्या पुढची आहे। परंतु माझा मुद्दा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जसं तथागत भगवान गौतम बुद्धाचं भिक्खू संघाचं संविधान विनय पीठक आहे, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उपासक संघाचं संविधान निर्माण करायचं होतं। परंतु त्याचे संदर्भ मी दिला, बाबासाहेब आंबेडकरांचं 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना नियतीने तो वेळ मिळू दिला नाही। आणि ही जबाबदारी काय होते, ही जबाबदारी ऑटोमॅटिकच ही जबाबदारी त्याच्या अनुयायावरती येऊन पडते। बाबासाहेबांच्या ह्या ज्या भूमिका मी तुम्हाला सांगितल्या, ह्या भूमिका सर्वात जास्त माहिती कुणाला होत्या तर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या भूमिका सर्वात जास्त माहित होत्या त्या वामनराव गोडबोले की जे 14 ऑक्टोबरच्या धम्मदीक्षेचे अधिकृतपणे सूत्रसंचालन करत होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती दिली होती। म्हणून वामनराव गोडबोलेला माहित होते की बाबासाहेब आंबेडकरांना उपासक संघाचं संविधान बनवायचं आहे, बाबासाहेब आंबेडकरांना अखिल भारतीय बौद्धांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना निर्माण करायची आहे। कारण बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भ आणि चर्चा अधिकृतपणे लेखी आहे। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर वामनराव गोडबोलेंनी नागपूर मुक्कामी 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर हे 5 दिवसाचं भव्य धम्म संमेलन बोलवलं होतं। जसं इथं भव्य धम्म संमेलन होतं तसं बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर जे पहिलं धम्म संमेलन झालं होतं ते 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर या 5 दिवसाच्या कालखंडामध्ये या धम्म संमेलनाचे अध्यक्ष होते श्रीलंकेतले FW जयसूर्या हे होते आणि या संमेलनाचे उद्घाटक होते ते लडाखचे कुशल बकुला हे या संमेलनाचे उद्घाटक होते। आजूबाजूच्या आशिया खंडातल्या अनेक देशांचे प्रतिनिधी या संमेलनाला उपस्थित होते आणि भारतामधले जे दीक्षा घेतलेले अनेक बौद्धांचे प्रतिनिधित्व या संमेलनाला उपस्थित होते। या संमेलनाचा विषय काय होता, या संमेलनाचं उद्दिष्ट होतं, पहिलं संमेलनाचं उद्दिष्ट होतं की अखिल भारतीय स्तरावरती बौद्धांचं प्रतिनिधित्व करणारी एक धार्मिक संघटना निर्माण करायची आणि त्या धार्मिक संघटनेचं संविधान, नीती नियम आणि त्या संविधाना अंतर्गत धम्माचा विकास करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था बनवायच्या, हे उद्दिष्ट होतं। हे उद्दिष्ट चर्चा करण्यासाठी 3 समित्या नेमल्या होत्या, म्हणजे हजारो जे कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यांच्या 3 समित्या नेमल्या होत्या।
या एका समितीचं नाव अशोक होतं, दुसऱ्या समितीचं नाव हर्ष होतं आणि तिसऱ्या समितीचं नाव कनिष्क होतं. अशा 3 समित्या नेमल्या होत्या. त्या 3 समितीला 3 उपसमित्या नेमल्या होत्या आणि 3 विषय दिले होते. पहिला विषय होता कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे संविधान कशा पद्धतीने बनवायचा, आराखडा तयार करायचा. दुसरा विषय होता की योजना कशा राबवायच्या आणि तिसरा होता नीती नियम कशा पद्धतीने तयार करायचे. या 3 समितीला एका दिवशी 3 विषय दिले जायचे आणि मग एका दिवशी प्रत्येकाने, एका समितीने संविधान विषय घ्या, दुसऱ्या समितीने योजना विषय घ्या, तिसऱ्या समितीने नीती नियम घ्या. एका दिवशी या 3 समितीने विचार केला की दुसऱ्या दिवशी आपापला अहवाल एकमेकाला पालटून चर्चा करा आणि दुसऱ्या दिवशी दुसरे विषय घ्या. असे करून 5 दिवसाचं हे संमेलन झालं आणि या संमेलनामध्ये एकूण विषय ठेवले होते 24 विषय होते. हे 24 विषय काय होते तर जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली धर्मांतरित बौद्धांची जीवन पद्धती नेमकी कशी असली पाहिजे. त्यानंतर आपण देवधर्माचं काय करायचं, धर्म आणि राजकारणाचं काय करायचं, बौद्ध समाजाने धर्माशी संबंध आणि राजकारणाचा संबंध, इतर राजकीय पक्षाशी आपला संबंध कशा पद्धतीने असला पाहिजे. आमचे विवाह, वारसा हक्क, दत्तक, कुटुंब हे जे सगळे कायदे आहेत हे स्वतंत्रपणे कायदे झाले पाहिजेत की नाही झाले पाहिजेत. बौद्ध धर्म हा हिंदू धर्माचा पोटभाग आहे, याच्याबद्दल आपली काय भूमिका घ्यायची. म्हणजे बौद्धांच्या संपूर्ण जीवन पद्धतीची जे विषय आहेत या संपूर्ण विषयाची एक यादी केली होती आणि ती संपूर्ण यादी या धम्म संमेलनामध्ये चर्चा केली होती. आणि 5 दिवसाचं 6 ते 10 डिसेंबर 1960 साली हे संमेलन झाल्यानंतर 11 डिसेंबरला दीक्षाभूमीवरती जाहीर सभा घेऊन ठराव पास केले होते. 30 पेक्षा जास्त ठराव जाहीर करण्यात आले होते आणि याच्या अंमलबजावणीसाठी आणि पुन्हा संविधानाच्या अंतिमतेसाठी दुसरं संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ही दुसरी संमेलन मात्र भविष्यात कधीही झालेलं नाही. या 5 दिवसाच्या संमेलनातला एक विषय मात्र उठून होता, तो आजपर्यंत चाललाय. तो म्हणजे की बौद्धांचा विवाह आणि वारसा हक्क कायदा स्वतंत्र झाला पाहिजे. तो 1960 सालापासून विषय मात्र बौद्ध समाजामध्ये गेला. त्यानंतर बौद्धांच्या आचारसंहितेचा विषय मात्र हा कधीही या देशामध्ये चर्चेला गेला, एकत्र संयुक्तपणे चर्चेला गेला नाही. परंतु या विषयाच्या नंतर आपण बघितलं की मग त्यानंतर काय प्रयत्न झाले तर 15 मे 1965 साली यानंतर ॲडव्होकेट BC कांबळे यांनी बुद्ध शासन सभा ही संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून मुंबईमध्ये फार मोठं अखिल भारतीय स्तरावरती संमेलन घेतलं. या संमेलनामध्ये 24 विषय चर्चेला घेतलेले होते आणि याचे ठराव पास करून ज्या 24 विषयांचं अंतिम केलं होतं त्याला नाव दिलं होतं बौद्धांची कैफियत, असं त्याला नाव दिलं होतं. हक्क, संरक्षण आणि सांस्कृतिक अधिकार याच्या संदर्भामध्ये या समितीमध्ये चर्चा झाली होती. परंतु ही BC कांबळेंची बुद्ध शासन सभा हिची मर्यादित झाली होते. सगळे विषय आचारसंहितेमध्ये यावर चर्चा झाली नाही. 1968 साली भारतीय बौद्ध महासभेचं संमेलन झालं, परिषद झाली. तिथे फक्त संस्कार पाठाचा निर्णय झाला, बाकी मात्र झाले नाहीत. 68 सालापासून 2023 सालापर्यंत भारतीय बौद्ध महासभेची जेवढी अधिवेशनं होतात त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये आचरणाच्या संदर्भामध्ये किंवा आचारसंहितेच्या संदर्भामध्ये जे आहेत याची मात्र चर्चा आणि नियम बदलण्याचं सातत्याने ठराव पास केले जातात. त्यानंतर जो विषय येतो की ही जी बाबासाहेब आंबेडकरांनी आचारसंहिता वेगवेगळ्या संस्थांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 2002 साली चंद्रपूर जिल्ह्यातला जी भद्रावती हे ठिकाण आहे, या भद्रावती ठिकाणामध्ये भारतीय बौद्ध साहित्य कला संघ भद्रावती जिल्हा चंद्रपूर या संस्थेने महाराष्ट्रातल्या 200 पेक्षा जास्त साहित्यिक आणि विचारवंतांना एकत्रित करून 2 ते 2.5 वर्षे त्यांनी प्रयत्न केला होता आणि बौद्धांची आचारसंहिता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. ही जी आचारसंहिता बनवली ती 2002 साली प्रकाशित झालेली आहे. बौद्ध जीवन पद्धती या नावाने प्रकाशित झालेली आहे. परंतु जरी बौद्धांची आचारसंहितेची आवश्यकता असली तरी त्याकडे कोणीही अधिकृतपणे लक्ष दिलेलं नाही. हेही आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब बुद्धाचं शासन व्यवस्था होती, बाबासाहेब आंबेडकरांना बनवायची होती. वामनराव गोडबोलेंनी तो प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर मात्र वामनराव गोडबोलेंच्या नंतर धार्मिक संस्था या स्वतंत्र झाल्या आणि स्वतंत्र झाल्यानंतर जसं पहिल्यापासून शेवटपर्यंतच्या भाषणामध्ये आपण सगळीकडे ऐकतो की आमचं सगळं वाटोळ झालंय किंवा सगळा समाज बेकीत आहे. सगळा जो समाज बेकीत आहे तो राजकारणात बेकीत आहे का धम्मकारणात बेकीत आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. धम्माच्या संस्था मात्र कधीही एकत्र येताना आपल्याला अधिकृतपणे दिसत नाही आणि म्हणून या पार्श्वभूमीवर परिणाम काय झालेले आहेत आपण जर बघितलं
तर बौद्धांची आचारसंहिता नाही. आपल्याला बौद्धां बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला तो बुद्ध आणि त्यांचा धम्म या माध्यमातून तत्वज्ञान आपल्याला सगळं मिळालेलं आहे. परंतु जसं भिक्खू संघाचं विनय पिटक म्हणजे भिक्खू संघाने ती आचारसंहिता कशी घेऊन धम्म कसा घेऊन जायचा, तसंच उपासका संघाची जी आचारसंहिता आहे ती आचारसंहिता न मिळाल्यामुळे त्याचे परिणाम जे आहेत त्याचे परिणाम काय झाले ते 3 शब्दामध्ये मी या ठिकाणी सांगतो. आणि ते सातत्याने मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की कुठलंही संविधान बनतं किंवा कुठलीही आचारसंहिता बनते ती 3 तत्वावरती 3 गोष्टींमध्ये आचारसंहिता बनते. एक तत्व, दुसरा नियम आणि तिसरा न्याय. तत्व म्हणजे कुठलंही संविधान, भारताचं संविधान हे निर्माण झालेलं आहे हे कुठल्या तत्वावरती आहे तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वत्रयीवर भारताचं संविधान 395 कलमाचं 22 भागात विभागलेलं जे संविधान आहे हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावरती आहे. त्यामुळे जगातली संस्था असो, देश असो, राज्य असो, काहीही असो, त्या समाज व्यवस्था असो, त्याचं जे संविधान बनतं ते तत्व, नियम आणि न्याय या 3 गोष्टीवरती बनत असतं. तत्व जर नसेल किंवा नियम आहेत, नीती नियम असलं पाहिजे आणि न्याय व्यवस्था असेल, या 3 वरती आचारसंहिता बनली पाहिजे. आपली आचारसंहिता बनलीच नाही. मग आचारसंहिता बनली नाही, आपण अनुशासनहीन आहोत कारण आपल्याकडे आचारसंहिता नाही. आचारसंहिता नसणे म्हणजे अनुशासनहीनतेचे परिणाम म्हणजे तत्व, नियम आणि न्यायाचा अभाव असणे. तत्वाचा अभाव असणं म्हणजे काय आहे? तत्वाचा अभाव असणं म्हणजे दिशाहीन प्रवास सुरू होणं. जय भीम बोलो आणि किधर भी चलो अशा पद्धतीचा तत्वहीन. नियमांचा अभाव असणं म्हणजे स्वैराचार, ज्याला जे व्हायचे तसं त्यांनी करायचं. अनेक संस्था निघाल्या, अनेक संस्था आपापल्या पद्धतीने सगळं आपापलं ठरवतात. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे संस्कार प्रत्येक संस्थेचे वेगळे, ड्रेस कोड प्रत्येक संस्थेचा वेगळा. आम्ही मंगळसूत्राचा विषय टाकला होता की बौद्ध धम्मामध्ये मंगळसूत्र असावं की नसावं, तर अनेक संस्थांनी आपापलं वेगवेगळ्या डिझाईनचं मंगळसूत्र बनवलं होतं. बौद्ध धम्मामध्ये मंगळसूत्र असावं की नसावं, त्यामुळे जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांचं जर आपण पाहिलं तर प्रत्येकाची आपापली आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी आपल्याला दिसतं. त्यामुळे संपूर्ण लोकांची एकच युनिफॉर्म आचारसंहिता नसल्यामुळे काय आहे हे नीती नियम बनल्यामुळे स्वैराचारी व्यवस्था आपल्याकडे आहे की आपल्याला ज्याला जसं पाहिजे त्यांनी तसं जीवन जगायचं. मग त्या धार्मिक जीवन हे कधी ज्याला जसं पाहिजे त्याला जगण्याचा अधिकार असू शकतो का? परंतु आपल्याकडे मात्र तो अधिकार आपण घेतलेला आहे की मला जसं पाहिजे तसं मी जीवन जगणार आहे. तिसरा नियम आहे तो म्हणजे न्याय. न्यायाशिवाय जर न्यायाशिवाय असेल तर वाद आणि विपर्यास. 14 ऑक्टोबर 1956 सालाच्या नंतर आपल्या समाजामध्ये जेवढे वाद झाले त्याचा विपर्यास झाला, एकही वाद मिटला नाही. त्याच्यातलं एकच उदाहरण सांगतो की 14 ऑक्टोबर करायची का विजयादशमी सेलिब्रेट करायची. हा जो दिवस आहे तो 14 ऑक्टोबर सेलिब्रेट करायची का विजयादशमी सेलिब्रेट करायचा. आपल्या हजारो वर्षाच्या क्रांतीचा जो मुक्ती दिवस आहे तो पण आपण कुठल्या दिवशी साजरा करायचा याचा एक निर्णय घेऊ शकत नाही. दलित साहित्य की बौद्ध साहित्य, आज पण आपण म्हणतोय दलित साहित्याचं समर्थन करणारे आणि बौद्ध साहित्याचं समर्थन करणारे. मुद्दा माझा होता की जो वाद निर्माण झाला तो वाद जर आपण मिटवला नाही तर त्याचा विपर्यास होतो आणि तसाच चालू राहतो का? तर आपल्याकडे तत्व, नियम आणि न्याय याच्या आधारावरती आचारसंहिताच निर्माण झालेली नसल्यामुळे आपलं दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद आणि विपर्यासात्मक जीवन परिपूर्ण चालू आहे. शेवटचा जो दुसरा भाग आहे तो मांडतो की आपल्याकडे आचारसंहिता नाही. आपल्याकडे जोपर्यंत आचारसंहिता असणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा विकास होणार नाही. 50 लाख लोक एकत्र जमतील चैत्यभूमीला, परंतु ते 50 लाख लोक मात्र एकत्र असताना आपल्याला कधीच दिसत नाही. तिथं फक्त बाबासाहेबांना अभिवादन करताना मात्र संपूर्ण समाज ही ताकद आहे, ही ताकद विभक्त आहे. पण सगळे काय म्हणतात ही ताकद राजकारणात विभक्त आहे. राजकारणात जगातला कुठला समाज कधी एकत्र येत नाही. तुम्ही इतिहासामध्ये प्राचीन काळापासून आतापर्यंत सगळा इतिहास तपासा. राजकारणामध्ये कुटुंबातले भाऊभाऊ सुद्धा एकत्र नसतील तर समाज कसा काय एकत्र राहू शकतो? समाज एकसंघ करायचा असेल तर समाज फक्त आणि फक्त धर्माच्या ठिकाणी एकत्र येतो. जगातला प्रत्येक समाज फक्त आणि फक्त धर्माच्या ठिकाणी एकत्र येतो. आणि धर्माच्या ठिकाणी एकत्र येतो म्हणजे कुठे येतो तर तो त्याच्या प्रार्थना स्थळावरती एकत्र अधिकृतपणे येतो. त्यामुळे आपण म्हणतोय की राजकारणाने आमचं वाटोळं केलं, समाज एकसंघ होत नाही, समाज विभक्त आहे. समाज विभक्त आपला धम्मकारणामध्ये आहे, धम्माच्या आपल्या अनगिनत संस्था आहेत आणि आपण एकत्र अजिबात येत नाही. आरपीआयचं ऐक्य झालं, अनेक वेळा आरपीआयचं ऐक्य झालं, त्याचा समाजावर काय परिणाम झाला?
त्यामुळे समाज एकसंघ तुम्हाला करायचा असेल तर तो समाज जगातला आपण संपूर्ण इथंच उदाहरण घ्या. हा जो लाखांदूर तालुका आहे, या लाखांदूर तालुक्यामध्ये संपूर्ण बौद्ध समाज कशाच्या नावाने एकत्र आला? इथे सगळ्या गटातटात सगळ्या राजकीय पक्षात काम करणारी सगळी मंडळी आहेत, ही एकत्र धर्माच्या नावाने आलेली आहेत. आणि धर्माच्या नावाने पुढच्या वर्षापासून ते बुद्ध विहाराच्या नावाने संपूर्ण समाज एकत्र येणार आहे. बुद्ध विहार म्हणजे जगातल्या प्रत्येक धर्माचा तुम्ही ज्या वेळेस अभ्यास कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की जगातल्या प्रत्येक धर्माचा जो समाज आहे तो त्याच्या धर्माच्या ठिकाणी एकत्र येतो, म्हणजे त्याच्या तो प्रार्थना स्थळावरती तो एकत्र येत असतो. याचं अधिकृतपणे उदाहरण बघा तुम्ही. ख्रिश्चनांचा समाज चर्चमध्ये एकत्र येतो, मुस्लिमांचा समाज मंदिरामध्ये एकत्र येतो, गुरुद्वारामध्ये समाज एकत्र येतो. त्यामुळे मी असं फक्त म्हणत नाही की आपला समाज, इतर समाजाचा सगळ्या प्रार्थना स्थळांचा अभ्यास मी केलेला आहे आणि अभ्यास करून मी तुमच्या समोर म्हटलेलं आहे की आपली आचारसंहिता असली पाहिजे. कारण आपली आचारसंहिता नसल्यामुळे हे होतंय, हे आचारसंहिता त्या बुद्ध विहारातून होणार. म्हणून जगातल्या प्रत्येक प्रार्थना स्थळाचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर त्या त्या धर्माचा समाज त्या प्रार्थना स्थळावरती एकत्रितपणे येत असतो. आता त्या बघा, मी पुढचा मुद्दा काय सांगतोय की चर्चमध्ये येणारा संपूर्ण समाज, गुरुद्वारामध्ये येणारा संपूर्ण समाज, मशिदीमध्ये येणारा संपूर्ण समाज, याला आता बोलवावं लागतं का? संडेला सगळा ख्रिश्चन समाज चर्चमध्ये जातो, लहान बाळ असेल सगळे सभासद, घरात एकही माणूस शिल्लक राहत नाही, सगळेच्या सगळे आपापल्या प्रार्थना स्थळावरती जातात. का जातात ते? जर त्यांनाही अशी सूट असेल आपल्यासारखी, गेलं तरी ठीक आहे, नाही गेलं तरी ठीक आहे, तर सूट असेल, ऐच्छिक असेल तर काही लोक जातील, काही लोक जाणार नाही. शनिवारी पार्टी करून राहत, दुसऱ्या दिवशी घरातले जे ठराविक लोक जातील, ठराविक लोक जाणार नाही. ऐच्छिक असेल तर कधीही यशस्वी होऊ शकत नाही. चर्चचा कायदा आहे, गुरुद्वाराचा शिरोमणी प्रबंधक कायदा आहे, मशिदीच्या वक्फचे नियम सगळे आहेत. जर तुम्ही मशिदीमध्ये, गुरुद्वारामध्ये, चर्चमध्ये गेला नाही तर कायद्याने मग तुमच्यावरती शिक्षा होते. त्यामुळे 1925 साली गुरुद्वाराचा कायदा झाला. 1925 सालापासून सवय लागली त्या लोकांना की त्या कायद्याप्रमाणे वागायची. बाबासाहेब आंबेडकर शीख धर्म सुद्धा स्वीकारायला निघाले होते. 16 लोकांची तुकडी बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासाला पाठवली होती. त्यांची ती सेवा पद्धती आणि गुरुद्वाराची पद्धती आणि गुरुद्वाराचा शिरोमणी प्रबंधक कायदा जो आहे त्या कायद्याचा अभ्यास केल्यानंतरच गेले होते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी आचारसंहिता जी सांगितली होती ती या सगळ्या गोष्टीचा, आपण म्हणतो चर्चमध्ये लोक जातात, मशिदीमध्ये लोक जातात, गुरुद्वारामध्ये लोक जातात, हे ऐच्छिक नाही. त्या प्रार्थना स्थळाचा या देशाने केंद्रीय आणि राज्य पातळीवरती कायदा करून दिलेला आहे. आणि तो कायदा काय अधिकार देतो की चर्चमध्येच लग्न झालेलं ख्रिश्चनांचं कायदेशीर समजलं जातं, चर्चच्या बाहेरचं लग्न कायदेशीर मानलं जात नाही. गुरुद्वारामधलंच लग्न फक्त शिखांचं कायदेशीर मानलं जातं, गुरुद्वाराच्या बाहेरचं लग्न कायदेशीर मानत जात नाही. हे अधिकार कोणी दिला? गुरुद्वाराच्या कायद्याने. हे अधिकार कोणी दिला? चर्चच्या कायद्याने. त्यामुळे कायद्यानेच आहे की माझं लग्न व्हायचं असेल तर मला माझ्या प्रार्थना स्थळाशिवाय बाहेर जाण्याचा अधिकार नाही. माझ्या प्रार्थना स्थळाने जो आदेश दिलाय त्याप्रमाणेच मला जीवन जगलं पाहिजे. नाही जगलं तर माझ्या धर्माचं अस्तित्व म्हणून मला समाजात राहता येणार नाही. चर्चचा आदेश पाळला नाही तर ख्रिश्चन अख्ख्या देशात कुठेही जरी निघून गेला तरी सुद्धा कुठल्याही त्याला दुसऱ्या चर्चमध्ये त्याचं काम होणार नाही. त्यामुळे चर्चला हे अधिकार मिळाले, कायद्याने मिळाले. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही म्हटलं की जर आमचा बौद्ध समाज एकसंघ आम्हाला करायचा असेल तर आम्हाला सुद्धा बुद्ध विहाराचा कायदा झाला पाहिजे. कारण या देशातल्या प्रत्येक धार्मिक स्थळाचा प्रार्थना कायद्यांचा कायदा जर केंद्र आणि राज्य स्तरावरती मिळाला असेल तर मग आम्हाला सुद्धा बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा झाला पाहिजे. ही मागणी आम्ही भारत सरकारकडे केलेली आहे, ही मागणी आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे. कोणी ऐकतंय का नाही ऐकतंय याचा विचार न करता मी हा विषय तुमच्या समोर यासाठी मांडतोय की गेल्या 38 वर्षापासून बौद्धांची आचारसंहिता झाला पाहिजे, बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा झाला पाहिजे, बुद्धिस्ट पर्सनल लॉ झाला पाहिजे. या विषयावरती मी माझं जीवन समर्पित केलं आहे आणि गेली 25 वर्षे या विषयावर मी फुल टाइम म्हणून कार्य करतो. 50 पुस्तकापैकी 22 पुस्तकं मी या विषयावरती प्रकाशित केलेली आहे. आणि रात्रंदिवस आम्ही स्वाक्षरी अभियान राबवतो आहे. रात्रंदिवस आम्ही संपूर्ण भारतामध्ये फिरत आहे की बौद्धांची आचारसंहिता झाली पाहिजे. केंद्र सरकार नाही म्हणत नाही, राज्य सरकार नाही म्हणत नाही. बुद्ध विहारांचा, इतर धर्मासाठी सगळ्या प्रार्थना स्थळांचा कायदा आहे तर आम्हाला का नाही म्हणतील? आम्हाला त्यांनी हो म्हटलं. आमच्याकडून मसुदा घेतलेला आहे, पर्सनल लॉचा आमच्याकडून मसुदा विवाह कायद्याचा घेतलेला आहे.
बुद्ध विहाराच्या व्यवस्थापन कायद्याचा महाराष्ट्र सरकारने आमच्याकडे घेतलेला आहे. नाही म्हणत नाहीत आणि करत नाही, त्याला कारण काय आहे की आमच्या समाजामधलं राजकारण, आमच्या समाजामधलं समाजकारण किंवा आमच्या समाजाच्या ज्या संस्था आहेत, या संस्था मात्र या विषयाला आमच्याकडे लेखी पाठिंबा देतात, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचं आंदोलन करायला मात्र तयार नाहीत. आम्ही प्रत्येक गटाला, जेवढे रिपब्लिकन पक्षाचे गट असतील, जेवढे आंबेडकरी चळवळीतले गट असतील, त्या सगळ्यांना गेल्या 25-30 वर्षापासून जाऊन निवेदन देतो. आम्हाला शिफारशी मिळाल्या जातात. आमचा बुद्ध विहार व्यवस्थापन कायद्याला पाठिंबा आहे, बौद्धांचे कायदे झाले पाहिजेत असं आम्हाला पाठिंबा देतात, परंतु प्रत्यक्षात मात्र आंदोलनामध्ये कुठलाही संघटना किंवा राजकीय पक्ष यायला तयार नाही. आम्ही म्हटलं तुम्ही सगळ्या जाती धर्माच्या साठी तुमचा पक्ष असला तरी त्यामध्ये बौद्ध धर्माचे प्रश्न पण असले पाहिजेत की ते तुम्ही घेतले पाहिजेत की नाही घेतले पाहिजेत. आम्ही सातत्याने मंत्रालयाच्या आणि संसदेच्या पायरीपर्यंत हे सगळे विषय पोहोचवलेले आहेत. या विषयाचा एकाच वाक्यात परिणाम काय सांगतो की बौद्धांचा विवाह कायदा नाही, वारसा हक्क कायदा नाही, घटस्फोट कायदा नाही, दत्तक कायदा नाही, कौटुंबिक कायदे नाही. या दृष्टिकोनातून बौद्ध काय आहेत, जरी आम्ही म्हटलं की आम्ही बौद्ध आहोत तरी हे कायदे नसल्यामुळे तुम्ही धर्माने बौद्ध आणि आजही तुम्ही कायद्याने हिंदू आहात. आज आपलं स्टेटस काय आहे, धर्माने बौद्ध आणि कायद्याने हिंदू. कारण इतर सर्व धर्मांना स्वतंत्र कायदे आहेत आणि आम्ही 56 साली लाखो लोकांनी दीक्षा घेतल्यानंतर आम्ही स्वतंत्र कायदा मागतोय, तरी आम्हाला 56 पूर्वीचेच हिंदूंचे कायदे आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत ठेवलं जातं. पारशी ट्रस्टचा कायदा आहे, मुस्लिमांचं वक्फ बोर्ड स्वतंत्र आहे, प्रत्येकाच्या प्रार्थना स्थळाचे स्वतंत्र कायदे आहेत आणि स्वतंत्र बोर्ड आहेत. मग बौद्ध धर्माची जी बुद्ध विहार आहेत आणि त्यांच्या संस्था आहेत त्यांना चॅरिटी कमिशनचे हिंदू कायद्याच्या अंतर्गत त्यांना तिथे का ठेवलं आहे? जसं वक्फ बोर्ड मुस्लिमांचं स्वतंत्र केलं, चॅरिटी कमिशनशी त्याचा काही संबंध ठेवला नाही. जसा साधा छोटासा पारशी समाज आहे त्याचं ट्रस्ट ॲक्ट स्वतंत्र बनवलेलं आहे. प्रत्येक धर्माचं जर प्रार्थना स्थळाचे स्वतंत्र कायदे आणि स्वतंत्र ट्रस्ट बनवले असतील तर आम्हाला मग इथं चॅरिटी कमिशनच्या अंतर्गत का ठेवलं जातं? कारण बौद्ध आमच्या सगळ्या संस्था रजिस्टर केल्या जातात, सगळी बुद्ध विहार आमची जी रजिस्टर केली जातात आणि त्या ठिकाणची जी फंक्शनिंग असते जे हिंदूंना कायदे लागू आहेत. त्यामुळे हे जे सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून हे जे आमचं घडतंय याला सुद्धा धर्माने बौद्ध आणि कायद्याने आपण हिंदू आहे. आम्ही काय म्हणतोय की या देशामध्ये बौद्ध धर्माची हजारो किंवा लाखोची लोकसंख्या असताना सुद्धा आज या देशामध्ये बौद्ध हा हिंदू धर्माचा पोटभाग म्हणून अधिकृतपणे का आहे? या देशामध्ये बौद्ध हा धर्माने बौद्ध आणि कायद्याने हिंदू का आहे? कायद्याने हिंदू त्याने कायद्याने बौद्ध झालं पाहिजे की नाही? आम्ही किती वर्ष धर्माने बौद्ध आणि कायद्याने हिंदू काढणार? जर सर्व धर्मासाठी स्वतंत्र कायदे असतील तर आमच्यासाठी पण स्वतंत्र कायदा असला पाहिजे. जर सर्व प्रार्थना स्थळासाठी स्वतंत्र कायदे असतील तर आमच्यासाठी आमचं म्हणणं आहे की सर्व धर्माचं स्वतंत्र कायदे, आम्हाला मात्र हिंदूच्या कायद्या अंतर्गत, म्हणजे आम्ही बौद्ध पद्धतीने लग्न करायचं, सर्टिफिकेट घ्यायला मात्र हिंदू कायद्याच्या अंतर्गत आम्ही जायचं. आम्ही घटस्फोट घेतला तरी हिंदू घटस्फोट कायद्याच्या अंतर्गत जायचं. त्यामुळे आमच्या कुटुंबाची संपत्ती असेल तर हिंदू प्रॉपर्टी ऍक्टच्या अंतर्गत जायचं. मग हिंदूच्या अंतर्गत आम्हीच फक्त का, इतर धर्मांचं स्वतंत्र काय आहे? आणि म्हणून आम्ही म्हटलेलं आहे की आमची जी लढाई का बौद्धांची कायदे मागण्याची जी आमची लढाई आहे ती लढाई यासाठी आहे की या देशात बौद्धांचं कायदेशीर अस्तित्व स्वतंत्र निर्माण झालं पाहिजे. जर सर्वांसाठी एकच कायदा असेल तर आम्हाला काही म्हणणं नाही. सर्वांसाठी स्वतंत्र कायदे असतील तर आमच्यासाठी सुद्धा स्वतंत्र कायदा असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या देशामध्ये आमची जी लढाई सुरू आहे, बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा झाला पाहिजे. बुद्धिस्ट पर्सनल लॉ म्हणजे बौद्धांचा विवाह, वारसा, घटस्फोट हे सर्व कायदे या देशामध्ये झाले पाहिजेत. यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. या संघर्षामध्ये विदर्भामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेतलेले आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण शिबिरं घेतलेली आहेत. विदर्भामध्ये आमच्या बरोबर कायमस्वरूपी राहिलेले प्राध्यापक अनिल कानेकर सर या ठिकाणी लाखांदूरचे आहेत आणि संपूर्ण विदर्भामध्ये हे आमच्या बरोबर आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते कार्यक्रम करतात. कानेकर सरांनी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये गावोगाव फिरून संपूर्ण बुद्ध विहारांचे सर्वे केलेले आहेत. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या बुद्ध विहारांचे सर्वे केलेत की बुद्ध विहारांची नेमकी परिस्थिती काय आहे. आम्हाला माहिती आहे, ती आम्ही शासनासमोर ठेवलेली आहे.
प्रत्येक वस्तीसाठी एक बुद्ध विहार झालं पाहिजे, त्या बुद्ध विहाराला लिगली सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजेत आणि ती अधिकृतपणे करण्याची जबाबदारी शासनाची आहे. कारण शासन इतर धर्मांच्या प्रार्थना स्थळासाठी स्वतंत्र बजेट ठेवतं, इतर धर्मांच्या प्रार्थनासाठी गेल्या 70 वर्षात करोडो रुपये खर्च करतं, परंतु बौद्धांच्या बुद्ध विहारापर्यंत स्वातंत्र्याच्या नंतर एक पैसाही खर्च होऊ नये आणि जे बौद्धांनी स्वतःच्या हिमतीने जी बांधलेली आहे त्याला तुम्ही अतिक्रमित आणि त्याला पाडण्याचा प्रयत्न करता, तर प्रत्येक बौद्ध वस्तीसाठी एक बुद्ध विहार देणं ही शासनाची जबाबदारी आहे. तिथे लाईट, पाणी किंवा या सगळ्या गोष्टी सोयी करून देणं ही शासनाची जबाबदारी आहे. तुम्ही इतर धर्माचे जे पुजारी असतात किंवा मंदिरामध्ये त्यांना महिन्याला पगार किंवा मानधन दिलं जातं. आमची लिगली बुद्ध विहार केलं तर आमच्या बुद्ध विहारामध्ये सेवा देणारे जे लोक असतील त्यांनाही ते तशा पद्धतीने मिळेल. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. बुद्ध विहार कायद्याला ज्याला विरोध करायचा त्यांनी खुशाल करावा, पर्सनल लॉला ज्याला विरोध करायचा आहे त्यांना खुशाल करावा, पण बुद्ध विहार कायदा नेमका काय आहे तो समजून घेतल्यानंतर कुठल्या मुद्द्याला विरोध आहे तो विरोध करावा. पर्सनल लॉ मध्ये नेमका कुठल्या मुद्द्याला विरोध आहे तो करावा. दिलीप काकडे हा विषय संपूर्ण देशामध्ये मांडतोय, पण तो दिलीप काकडेचा आहे का? मी सांगितलं की 1960 सालापासून पर्सनल लॉचा जो विषय आहे तो 1960 सालापासून संपूर्ण आंबेडकरी चळवळीने चालवलेला आहे. समाजात त्याचा प्रचार झाला नाही, पण सरकार दरबारी वामनराव गोडबोलेची संस्था RR भोळे आणि वामनराव गोडबोलेंची बुद्धिस्ट काउन्सिल संस्था असेल किंवा या देशात जेवढ्या बौद्ध संस्था आहेत, तुम्ही पार्लमेंटमध्ये भारत सरकारकडे जाऊन बघा. आम्ही माहितीच्या अधिकाराकडे मागवलं तर आम्हाला हजारो मेमोरंडम मिळाले. सगळ्या संस्थांनी बौद्ध कायदे झाला म्हणून पाहिलेले आहेत. प्रत्यक्षात मात्र आपल्याला दिसतं की प्रत्यक्षात मात्र आंदोलनं झालेली नाहीत. त्यामुळे ही आंदोलनं होण्याची आवश्यकता आहे. धर्माने आणि कायद्याने सुद्धा आपल्याला या देशामध्ये बौद्ध झालं पाहिजे. बुद्ध विहार व्यवस्थापन कायद्याचा तुमच्या समोर विषय मी या ठिकाणी मांडलेला आहे. बुद्धिस्ट पर्सनल लॉचा या ठिकाणी विषय मांडलेला आहे आणि बौद्धांची आचारसंहिता याला मी धम्मसंहिता असं नाव दिलेलं आहे. हे मी समीकरण मांडलेलं आहे. जसं तथागत भगवान बुद्धांचं सुत्त पिटक अधिक विनय पिटक बरोबर बुद्ध शासन, तसंच बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ अधिक धम्मसंहिता बरोबर डॉक्टर आंबेडकर कृत पुनरुज्जीवित धम्माचं बुद्ध शासन. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जो धम्म पुनरुज्जीवित केलेला आहे त्या पुनरुज्जीवित धम्माचं बुद्ध शासन जे आहे ते आपल्याला निर्माण करायचे. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ दिला, म्हणजे तत्वज्ञान दिलं. तोही ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित झाला. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर आचारसंहिता बनवणार होते, नियतीने त्यांना ती बनवू दिलेली नाही. ती जबाबदारी आपली आहे. गेल्या 65 ते 67 वर्षात अनेक संस्थांनी प्रयत्न केला, परंतु कुणाला यश आलं नाही. यश आलं नाही म्हणून थांबता कामा नये. कारण जोपर्यंत यश येत नाही, जोपर्यंत आपली आचारसंहिता बनत नाही, तोपर्यंत आपण हे असेच विखुरलेले राहणार. माझा जाहीरपणे दावा आहे, जोपर्यंत बौद्धांची आचारसंहिता होत नाही तोपर्यंत बौद्ध समाज दिशाहीन राहणार, तोपर्यंत बौद्ध समाज गटातटामध्येच राहणार आणि तोपर्यंत बौद्ध समाज वाद आणि विपर्यासात राहिला. वाद मिटवण्यासाठी यंत्रणा असली पाहिजे की नाही, स्वैराचार थांबवण्यासाठी यंत्रणा असली पाहिजे की नाही, दिशाहीनतेचा प्रवास करण्यासाठी यंत्रणा असली पाहिजे की नाही. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथामध्ये सांगतात की धम्माबरोबर धम्माचं उल्लंघन करणारा शिक्षा करणारी न्याय व्यवस्था निर्माण केली पाहिजे. आपण कधी ती करणार आहे? स्वैराचारी हे सगळं थांबवण्यासाठी आपण यंत्रणा निर्माण करायला पाहिजे. ती कधी थांबवणार आहे? ती नाही केले तर आम्ही बौद्ध आहे म्हणायचं आणि नमो तसं आणि पहिलं होतं तसं अशा पद्धतीने आपण आपलं संपूर्ण जीवन जगत आहोत. मी या ठिकाणी तुमच्या समोर अनेक मुद्दे मांडलेले आहेत. हे मुद्दे रेकॉर्डेड सुद्धा आहेत. आपण याच्यावरती विचार करावा, चिंतन करावं. बुद्ध विहार व्यवस्थापन कायद्याचं अभियान आम्ही विदर्भामध्ये ही काणेकरांच्या माध्यमातून राबवू. या विषयाची सविस्तर ज्याला माहिती हवी असेल लाखांदूर तालुक्यामधल्या तर लाखांदूरमध्ये प्राध्यापक अनिल काणेकर आहेत. अनिल काणेकरांना सर्वांनी संपर्क साधावा आणि या विषयाचं संपूर्णपणे अधिकृतपणे तुम्हाला तपशील मिळेल. ज्याला वाटेल योगदान करावं या विषयासाठी त्यांनी जरूर करावं. माझं जे अध्यक्षीय भाषण आहे ते अध्यक्षीय भाषण मी आयोजकांना या ठिकाणी जाहीर करतो आणि रेकॉर्डेड सुद्धा करतो की मला जे बोलायचं होतं ते मी अधिकृतपणे लेखी जे आहे ते लेखी भाषण करून अनिल काणेकरांच्याकडे सोपवलेलं सुद्धा आहे. इथल्या मॉबमुळे ते मला सविस्तर आणि क्रमाने असं व्यवस्थित मांडता आलं नाही, हे सुद्धा मी तुमच्या सर्वांच्या समक्ष जाहीर करतो. परंतु ते क्रमाने क्रोनॉलॉजीनी प्रत्येक मुद्दा व्यवस्थित उदाहरणासहित
जो आहे तो मी अधिकृतपणे लेखी करून आयोजकाकडे दिलेला आहे। आयोजकांनी ते प्रसिद्ध करायचं की नाही करायचा तो आयोजकाचा प्रश्न आहे, पण अध्यक्ष या नात्याने मी जो प्रत्येक शब्द बोललेला आहे तो शब्द पुराव्यासाठी म्हणून अगोदरच लेखी करून दिलेला आहे। आपण सर्वांनी या ठिकाणी माझं हे जे भाषण आहे कुणाची ऐकण्याची इच्छा होती का नव्हती याचा विचार न मी करता आपल्या सर्वांच्या समोर ते मी सादर केलेलं आहे। आयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि तुमच्या समोर संवाद साधण्याची संधी दिली आणि मला अध्यक्षपद दिलं, तो मान दिला। या सर्वांच्या बद्दल आयोजकांचं लाखांदूरवासी 85 गावातील सगळ्या धम्मबंधू भगिनींचं या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।